नमस्कार मंडळी. आजचो ब्लॉग थोडो खास असा. गावाकडे येऊन बघता बघता 2-3 आठवडे कसे गेले हे म्हाका कळलाच नाही आणि म्हाका वर्क फ्रॉम होम असल्यामुळे गावी बरेच दिवस राहता येईल आणि घरच्यांसोबत पण म्हाका बऱ्यापैकी चांगलो वेळ घालूक मिळालो. आजीसोबत मस्त गप्पा मारल्या. आजीन पण म्हाका त्यावेळीचे बाबांचे लहानपणीचे गोष्टी की परत तेव्हा जे जुन्या काळातले गमती जमती ते म्हाका मस्त सांगत होती आणि ती गमती जमती एवढी मस्त सांगत होती ना की ते ऐकतच राहावं असं वाटत होता. शेवटी आजी आणि नातीतले ते संवाद होतो तो. पण शेवटी मग काय मुंबईत जाऊची वेळ येईल. जाऊच्या आदल्या दिवशी आईने माझ्यासाठी मस्त लाडू करून दिलं. त्याच दिवशी ना आमच्या दारात एक छोटीशी कुर्ली येली होती. मग काय तिका आईन हळदी कुंकू वाहिलं. गावाकडचे छोटेसे परंपरा मनात खूप जवळचे वाटतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मग कणकवली स्टेशनवरून दिवसाची ट्रेन पकडलंय. खिडकीतून दिसणारं हिरवागार डोंगर, शेती आणि कोकणचं सुंदर नजारो बघून प्रवास सुरू झालो. दिवसाची ट्रेनमधली की मग काय खाण्यापिण्याची मज्जाच असतं आणि त्यात दिवा ट्रेन असतात तर विचारूकच नको. मग काय 2-3 आठवडे कधी गेले हे काय मला कळलंच नाही. आत्ता पुन्हा मुंबईची धावपळ सुरू, पण गावाचे सुंदर आठवणी मनात कायम राहतात. गाव सोडलो तरी गाव ह्या मनातून कधीच सुटत नाही.